मेरे मसीह का आया है संदेशा, हालेलुया. आणि पवित्र आत्मा मला सांगितला ಪವಿತ್ರ ಆತ್ಮನು ನನಗೆ ಹೇಳಿದ आणि पाप मनुष्याला ಪಾಪ ಮನುಷ್ಯನಿಗೆ गुलामगिरीमध्ये नेतं. ಗುಲಾಮಗಿರಿಯಲ್ಲಿ ಒಯ್ಯುತ್ತೆ. पाप मनुष्याला ಪಾಪ ಮನುಷ್ಯನಿಗೆ गुलामगिरीमध्ये नेतं. ಗುಲಾಮಗಿರಿ ಒಳಗೆ ಒಯ್ಯುತ್ತೆ. परंतु पवित्रता ಆದ್ರೆ ಪವಿತ್ರತೆ मनुष्याला स्वतंत्र ठेवते. ಮನುಷ್ಯನಿಗೆ ಸ್ವತಂತ್ರವಾಗಿಡುತ್ತೆ. पाप मनुष्याला ಪಾಪ ಮನುಷ್ಯನಿಗೆ गुलामगिरीत नेतं ಗುಲಾಮಗಿರಿಯಲ್ಲಿ ಒಯ್ಯುತ್ತೆ. आणि परंतु पवित्रता ಆದ್ರೆ ಪವಿತ್ರತೆ आपल्याला स्वतंत्र ठेवते. ನಮಗೆ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯದಲ್ಲಿರುತ್ತೆ. आपल्याला स्वतंत्र ठेवते. ನಮಗೆ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯದಲ್ಲಿರುತ್ತೆ. बरेच लोक वारंवार बंधनात जातात, ಬಹಳಷ್ಟು ಜನ ಪದೇ ಪದೇ ಬಂಧನದಲ್ಲಿ बरेच समस्यात जातात, ಸಮಸ್ಯೆದಲ್ಲಿ ಹೋಗ್ತಾರೆ, त्रासातून जातात ತ್ರಾಸಗಳಿಗೆ ಹೋಗ್ತಾರೆ. आणि बरेच वेळेला बऱ्याच गोष्टीच्या बंधनामध्ये राहतात. आणि ಬಹಳಷ್ಟು ಹೊತ್ತಲ್ಲಿ ಬಹಳಷ್ಟು ಬಂಧನಗಳಲ್ಲಿ ಇರ್ತಾರೆ. आणि प्रभूने मला एक शब्द दिला, आणि ಪ್ರಭು ನಿಮಗೆ ಒಂದು ಶಬ್ದ ಕೊಟ್ಟ. पाप मनुष्याला ಪಾಪ ಮನುಷ್ಯನಿಗೆ गुलामगिरीत नेतं, ಗುಲಾಮಗಿರಿಯಲ್ಲಿ ಒಯ್ಯುತ್ತೆ. परंतु पवित्रता ಆದ್ರೆ ಪವಿತ್ರತೆ स्वतंत्र ठेवते. ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯದಲ್ಲಿಡುತ್ತೆ. शेजाऱ्याकडे बघा ನಿಮ್ಮ ಮಕ್ಕಳ ತುಂಬಿಗೆ आणि ನೋಡಿ त्याला सांगा, आणि ಅವ್ರಿಗೆ ಹೇಳಿ पाप मनुष्याला ಪಾಪ ಮನುಷ್ಯನಿಗೆ गुलामगिरीत नेते, पवित्रता स्वतंत्र ठेवते. हालेलुया, 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 हालेलुया. पाप मनुष्याला गुलामगिरीत नेतं. ಪಾಪ ಮನುಷ್ಯನಿಗೆ ಗುಲಾಮಗಿರಿಯಲ್ಲಿ ಒಯ್ಯುತ್ತೆ. आणि अब्रामाला संतती होण्या अगोदरच लक्षात घ्या की 430 वर्षे गुलामगिरीमध्ये जाणार परमेश्वरानं भविष्यवाणी केली. आणि ಅಬ್ರಹಾಮನಿಗೆ ಆಗೋಕ್ಕಿಂತ ಮೊದಲು 430 ವರ್ಷ ಗುಲಾಮಗಿರಿಯಲ್ಲಿ ಹೋಗುತ್ತಂತ ಯೆಹೋವನು ಅಬ್ರಹಾಮನಿಗೆ ಹೇಳಿದ. आणि लक्षात घ्या, संतती होण्या अगोदरच देवाने सांगितले की तुझी संतती गुलामगिरीत जाणार. आणि ಸಂತತಿ ಆಗೋಕ್ಕಿಂತ ಮೊದಲೇ ದೇವರು ಹೇಳಿದ ನಿನ್ನ ಸಂತತಿ ಗುಲಾಮಗಿರಿಯಲ್ಲಿ ಹೋಗುತ್ತಿದೆ. का असं झालं? ಯಾಕೆ ತರ ಆಯ್ತು? कारण त्याचं यज्ञ देवाला लक्षात घ्या पोचलं नाही. ಯಾಕಂದ್ರೆ ಯಜ್ಞ ದೇವರಿಗೆ ಮುಟ್ಲಿಲ್ಲ. नोहाचं यज्ञ देवाला आवडलं ನೋಹನ ಯಜ್ಞ ದೇವರಿಗೆ ಇಷ್ಟ आणि ಆಯ್ತು. परमेश्वर श्वास घेऊन सुगंध घेऊन म्हणाला, इथून पुढे मी पृथ्वी पाण्याने नाश करणार नाही. ಯೆಹೋವನು ಅದನ್ನು ಶ್ವಾಸ ತಗೊಂಡು ಸುಗಂಧ ತಗೊಂಡು ನಿನ್ನ ಮುಂದೆ ನೀರಿನಿಂದ ನಾನು ಪೃಥ್ವಿ ನಾಶ ಮಾಡೋದಿಲ್ಲ. परंतु इथं बायबल सांगते की अब्रामाच्या लक्षात घ्या, त्याने पक्षी मात्र त्याने मधोमध चिरले नाही. ಆದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ಅಬ್ರಹಾಮನ ನೋಡಿದ್ರೆ ಪಕ್ಷಿಗಳ ಮಾತ್ರ ಅವ್ನ ನಡಬರ್ಕ್ ಸೇರಲಿಲ್ಲ. आणि त्यामुळे इस्र पक्षीने लक्षात घ्या झडप घातली ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ಈಸ್ರ ಪಕ್ಷಿ ಬಂದ ಮೇಲೆ झडप आणि संध्याकाळच्या वेळेला अब्रामाला झोप लागली आणि संशय ಹೊತ್ತಿನಲ್ಲಿ ಅಬ್ರಹಾಮನಿಗೆ ನಿದ್ದೆ आणि ಆಯ್ತು. अंधकारानं त्याला गाठलं आणि ಕಾರ್ಕತ್ತಲವನ್ನ आणि ಹಾಕಿತು. त्याच्या जीवनामध्ये प्रकाश होता. ಅವನ ಜೀವಿತದಲ್ಲಿ ಪ್ರಕಾಶವಿತ್ತು. परंतु अंधकारानं त्याला गाठलं ಆದ್ರೆ ಕಾರ್ಕತ್ತಲ ಅವನ आणि ಜೀವಿತದಲ್ಲಿ अंधकारानं गाठल्यामुळं आणि ಕಾರ್ಕತ್ತಲ ಬಂದ परमेश्वर अब्रामाला म्हणाला, ಅಬ್ರಹಾम ಯೆಹೋವನ ಅಬ್ರಹಾಮಿಗೆ तू ಅಂದ, निश्चितपणे समज की ನೀ ನಿಶ್ಚಿತವಾಗಿ ತಿಳ್ಕೊ, जो देश ಯಾವ ದೇಶ स्वतःचा नाही ಸ್ವತ್ತದಿಲ್ಲ अशा देशात ಈ ತರ ದೇಶದಲ್ಲಿ तुझे संतान ನಿನ್ನ ಸಂತತಿ उपरी होऊन राहील, आणि ಗುಲಾಮಗಿರಿಯಲ್ಲಿ ಇರ್ತಾರೆ. म्हणजे गुलामगिरीमध्ये राहील ಅಂದ್ರೆ ಗುಲಾಮಗಿರಿಯಲ್ಲಿ व ಇರ್ತಾರೆ. तिथल्या लोकांचे आणि ಅಲ್ಲಿ ಜನರದು दास्य करेल ನಾಶ ಮಾಡ್ತಾರೆ. आणि ते लोक आणि ಅಲ್ಲಿ जನ 400 वर्षे 4 ವರ್ಷ त्यांना छळतील. आणि ಅವರು छळास्ತಾರೆ. हालेलुया, हालेलुया. 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 मग प्रियानो, हे जे अब्रामाचं समर्पण होतं. आणि ನೋಡಿ ಪ್ರಿಯರೇ, ಅಬ್ರಹಾಮನ ಸಮರ್ಪಣೆ ಇತ್ತು. अब्राम विश्वासू व्यक्ती होता ಅಬ್ರಹಾಮ ವಿಶ್ವಾಸ ವ್ಯಕ್ತಿ ಇದ್ದ. आणि म्हणून त्यानं जुनं जीवन सोडून नवीन जीवनामध्ये त्यानं प्रवेश केला. ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ಅವನು ಹಳೆ ಜೀವಿತ ಬಿಟ್ಟು ಹೊಸ ಜೀವಿತದಲ್ಲಿ ಪ್ರವೇಶ ಮಾಡಿದ. परंतु परमेश्वरानं त्याला मुलबाळ नसताना सांगितलं, ಆದ್ರೆ ಪರಮೇಶ್ವರ ಅವನಿಗೆ ಮಕ್ಕಳು ಬರಲಿಲ್ಲ. तुझी संतती मी आकाशात या तारांनी निवडी करणार. ಸಂತತಿ ಆಕಾಶದಲ್ಲಿ ನಕ್ಷತ್ರ. अब्रामाने विश्वास ठेवला, ಅಬ್ರಹಾಮ विश्ವಾಸ ಇಟ್ಟ. अब्रामाने यज्ञ केलं, ಅಬ್ರಹಾಮನ ಯಜ್ಞ ಮಾಡಿದ. पण काही पक्षी त्याने मधोमध चिरले नाही. आणि ಕೆಲವೊಂದು ಪಕ್ಷಿಗಳು ಅವನ ನಡುವೆ ಸೇರಿಲ್ಲ. आणि त्याचा परिणाम काय झाला? ಅದರ ಪರಿಣಾಮ इस्रपासून झडप घातली ಈಸ್ರ ಪಕ್ಷಿ ಬಂದು ಗಡಪ आणि ते यज्ञ देवापर्यंत पोहोचलं ಆ नाही. ಯಜ್ಞ ದೇವರವರೆಗೂ ಮುಟ್ಲಿಲ್ಲ. आणि त्या इस्रपासून खालच्या खाली लक्षात घ्या झडप घेऊन खाण्याचा प्रयत्न केला. आणि ಈಸ್ರ ಪಕ್ಷಿ ತಳಗಿದ್ದ ಜಡಪ್ ಹಾಕಿ ಅದನ್ನ ತಿನ್ನೋಕೋಸ್ಕರ ಪ್ರಯತ್ನ ಪಡ್ತು. हालेलुया. हालेलुया. आणि त्याचा परिणाम लक्षात घ्या, जी मुलं बाळ झालीच नाही आणि ಅದರ ಪರಿಣಾಮ ಯಾವ ಮಕ್ಕಳ ಮರಿ ಆಗೇ ಇಲ್ಲ. ती सगळी गुलामगिरीत जाणार म्हणून देवानं सांगितलं. आणि ಅವರೆಲ್ಲರೂ ಗುಲಾಮಗಿರಿಯಲ್ಲಿ ಹೋಗ್ತಾರೆ ಅಂತ ದೇವರು ಹೇಳಿದ. हालेलुया, हालेलुया. हालेलुया, हालेलुया. हालेलुया, हालेलुया. 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 आणि बायबल सांगते की ती दास्य करते आणि ಬೈಬಲ್ ಹೇಳ್ತಾರೆ ಅವರು ದಾಸನ आणि तेथील लोक त्यांचा छळ करतील. आणि ಅಲ್ಲಿ ಜನ ಅವರಿಗೆ ಛಳ ಮಾಡ್ತಾರೆ. हालेलुया. हालेलुया. आणि पाहिलं की प्रियानो, या ठिकाणी लिहिलेलं आहे, ನೋಡಿದ್ರೆ ಪ್ರಿಯರೇ, ಇಲ್ಲಿ ಬರೆದಿದೆ
ಬಂದಿದೆ की तुझ्या चौथ्या पिढीचे लोक तिकडे माघारी येतील, आणि ನಿನ್ನ ನಾಲ್ಕನೇ ಜನರ पिढी ಅಂದ್ರೆ ಹಿಂದೆ ಬರ್ತಾರೆ. कारण आमोरी लोकांच्या पापाचा घडा अद्यापी भरला नाही. आणि ಮೂರು ಅಂದ್ರೆ ಪಾಪದ ಕೂಡ ಇನ್ನೂ ಅಧ್ಯಾತ್ಮವಾಗಿ ತುಂಬೇ ಇಲ್ಲ. हालेलुया, 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 हालेलुया. हालेलुया. आणि पापाचा घडा भरणं गरजेचं असतं. आणि ಪಾಪದ ಕೂಡ ತುಂಬೋದು ಅವಶ್ಯಕತೆ ಇರುತ್ತೆ. आणि बायबल सांगते परमेश्वरानं अब्रामाला वचनं दिली. आणि ಯೆಹೋವನು ಅಬ್ರಹಾಮನಿಗೆ ವಾಕ್ಯ ಕೊಟ್ಟ. त्याची संतती वाढत वाढत गेल्यानंतर ನಿನ್ನ ಸಂತತಿ ಅವನು ಬೆಳೀತಾ ಬೆಳೀತಾ येशूपापर्यंत आले ಯೇಸುಪತರ ಬಂದ. आणि येशूपाला मिस्रामध्ये विकल्यानंतर ಯೇಸುಪನ ಮಿಸ್ರದಲ್ಲಿ ಮಾರಿದ. आणि देशात दुष्काळ पडल्यावर ದೇಶದಲ್ಲಿ ಬರಗಾಲ ಬಿತ್ತು. पहा देवाची योजना कशी असते. ನೋಡ್ರಿ ದೇವರ ಯೋಜನೆ ಯಾವ ತರ ಇದೆ. आणि सगळ्या अब्रामाच्या संततीला कशी गुलामगिरीमध्ये गेलीत बघा. आणि ಎಲ್ಲ ಅಬ್ರಹಾಮನ ಸಂತತಿ ಯಾವ ತರ ಗುಲಾಮಗಿರಿ. आणि येशूप तर मिस्राचा राजा झाला, आणि ಯೇಸುಪಂತ ಮಿಸ್ರದ ರಾಜ ಆದ, मंत्री झाला, ಮಂತ್ರಿ ಆದ. परंतु बाकी सगळीकडे दुष्काळ पडला होता. आणि ಎಲ್ಲಾದ ಕಡೆ ಬರಗಾಲ ಬಿದ್ದಿತ್ತು. आणि येशूपानं फक्त धान्य साठवून ठेवले आणि होते. ಯೇಸುಪನ ಕಡೆನೇ ಮಾತ್ರ ಧಾನ್ಯ ಕುಡಿಸಿಟ್ಟಿದ್ದ. आणि मग त्याच्याकडे धान्य आहे हे पाहून त्याची जी लोक जे आहेत याकोबाची मुलं सगळे लक्षात घ्या येशूपाला भेटायला गेली. आणि ಅವನ ಕಡೆ ಇರುವಂತ ಧಾನ್ಯ ನೋಡಿ ಯೇಸುಪನ ಮಕ್ಕಳು ಎಲ್ಲಾರು ಅವನ ಭೇಟಿಯಾಗೋದಕ್ಕೋಸ್ಕರ. आणि असं करत करत ओळख झाली. आणि ಈ ತರ ಮಾಡ್ತಾ ಮಾಡ್ತಾ ಹೋಗ್ತಾ ಹೇಳಿದ್ರು. आणि अब्रामाचा मुलगा इसाक, आणि ಅಬ್ರಹಾಮನ ಮಗ इसाकाचा मुलगा याकोब, ಇಸಾಕನ ಮಗ ಯಾಕೋಬ. याकोबाला 12 मुलं झाली. ಯಾಕೋಬನಿಗೆ 12 ಮಕ್ಕಳು. आणि 12 मधला लक्षात घ्या जो मंत्री झाला तो येशूब. आणि 12 ಒಬ್ಬ ಮಂತ್ರಿ ಆದವ ಯೇಸು. आणि येशूब मिस्रात गेला आणि ಯೇಸುಪನ ಮಿಸ್ರದಲ್ಲಿ ಹೋದ. आणि त्याला सगळे त्रासातून तो गेला. आणि ಅವನು ಎಲ್ಲಾ ತ್ರಾಸೊಳಗಿದ್ದ ಹೋದ. शेवटी तिथला तो मंत्री झाला. शेवटी ಅವನು ಅಲ್ಲಿಗೆ आणि त्याने धन धान्य लक्षात घ्या दुष्काळ येण्या अगोदर साठवून ठेवले. ಕಾಲಕಡೆ ಬರಗಾಲ ಬರೋದ್ರಿಂದ अनेक लोक लक्षात घ्या शेळ मेंढर आणि धन घेऊन त्याच्याकडे आले धान्य मागायला. ಧಾನ್ಯ ಕೇಳೋದಕ್ಕೋಸ್ಕರ ಅವನ आणि ಕಡೆ. अशा प्रकारे लक्षात घ्या सगळी लोक याकोबाची संतती सगळी लक्षात घ्या अब्रामाची संतती इसाकाची याकोबाची संतती सगळी मिस्रामध्ये जाऊन राहिली कारण तिथं सगळं जास्त धान्य आहे म्हणून. आणि ಯಾಕೋಬನ ಅಂದ್ರೆ ಇವರೆಲ್ಲರೂ ಹೋಗಿ ಅಲ್ಲಿ ಜಾಸ್ತಿ ಧಾನ್ಯ ಅಲ್ಲೇ ಹೋಗಿದ್ರು. आणि असं करत करत येशूबा नंतर लक्षात घ्या राजे बदलत गेले. आणि ಈ ತರ ಮಾಡ್ತಾ ಮಾಡ್ತಾ ಯೇಸುಪನ ಆಮೇಲೆ ರಾಜ್ಯ ಬದಲಾಸ್ತಾ ಹೋದ. आणि हळूहळू लक्षात घ्या इस्रायल लोक वाढा लागली. आणि ಸ್ವಲ್ಪ ಸ್ವಲ್ಪ ಇಸ್ರಾಯೇಲ್ ಜನ ಬೆಳೀತಾ ಹೋದ್ರು. आणि त्यावेळेचा राजा म्हणा लागला आणि ಅವಾಗಿನ ರಾಜ ಅಂತ अरे बाबा इस्रायल लोक आता वाढावीत आमच्यावर राज्य करतील. आणि ಇಸ್ರಾಯೇಲ್ ಜನ ಬೆಳೀತಾ ಇದ್ದಾರೆ ನಮ್ಮ ಮೇಲೆ ರಾಜ್ಯ ಮಾಡ್ತಾರೆ. यांना आता गुलामगिरीमध्ये नेलं पाहिजे, यांना दास्य करून घेतलं पाहिजे. आणि ಇವ್ರಿಗೆ ಇವಾಗ ಗುಲಾಮಗಿರಿಯಲ್ಲಿ ಒಯ್ಬೇಕು, ಇವ್ರಿಗೆ ದಾಸ್ತಿ आणि ಮಾಡ್ಕೋಬೇಕು. पाप मनुष्याला गुलामगिरीत नेतं. ಪಾಪ ಮನುಷ್ಯನಿಗೆ ಗುಲಾಮಗಿರಿಯಲ್ಲಿ आणि ಬರುತ್ತೆ. एक चूक लक्षात घ्या पुऱ्या संततीला भोगायला लागली. आणि ಒಂದೇ ತಪ್ಪು ಪೂರ್ತಿ ಸಂತತಿಗೆ ಅನುಭವಿಸಕತ್ತದೆ. पूर्ण संततीला भोगायला लागली. ಪೂರ್ಣ ಸಂತತಿಗೆ ಅನುಭವಿಸ. आणि निर्गमनेचा अध्याय 20 कुठेतरी काढा. आणि ನಿರ್ಗಮನ 22 आणि हे शाप त्यांच्या जीवनामध्ये आले. ಈ ಶಾಪ ಅವ್ರ ಜೀವಿತದಲ್ಲಿ ಬಂತು. आणि लक्षात घ्या अब्रामाच्या संततीवर आणि ಅಬ್ರಹಾಮನ ಸಂತತಿ ಮೇಲೆ हे सगळे शाप आले. ಈ ಎಲ್ಲಾ ಶಾಪಗಳು ಬಂದವು. 400 वर्ष 4 ವರ್ಷ 400 वर्ष 4 ವರ್ಷ ती गुलामगिरीत गेली. ಅವರು ಗುಲಾಮಗಿರಿಯಲ್ಲಿ ಹೋದ್ರು. ती गुलामगिरीमध्ये गेली. ಅವರು ಗುಲಾಮಗಿರಿಯಲ್ಲಿ ಹೋದ್ರು. हालेलुया, हालेलुया. एक चूक म्हणजे लक्षात घ्या देवाच्या नजरेमध्ये पाप आहे. ಒಂದೇ ತಪ್ಪು ದೇವರ ದೃಷ್ಟಿಯಲ್ಲಿ ಪಾಪ ಇದೆ. एक फळ खाल्लं, ಒಂದೇ ಫಳ ತಿಂದು, एक खाऊ नको म्हटलं ते फळ खाल्लं ಒಂದು ತಿನ್ಬೇಡ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಅದನ್ನೇ ತಿಂದು. आणि ते गुलामगिरीत गेले. आणि ಅವರು ಗುಲಾಮಗಿರಿಯಲ್ಲಿ ಹೋದ್ರು. पापाच्या गुलामगिरीत गेले. ಪಾಪದ ಗುಲಾಮಗಿರಿ. आणि उत्पत्ती 3 आणि 17 मध्ये लिहिलेलं आहे. ವಾಕ್ಯ ಬರೆದಿದೆ. आणि परमेश्वर देव काय म्हणाला? ಯೆಹೋವ ದೇವರು ಏನಂತ ಇದ್ದಾನೆ? परमेश्वर देव काय म्हणाला? ಯೆಹೋವ ದೇವರು ಏನಂತ ಇದ್ದಾನೆ? जे फळ खाऊ नको म्हटलं ಯಾವ होतं ಫಳವನ್ನು ತಿನ್ಬೇಡ ಅಂತ ते तू ಹೇಳಿದ್ರು. खाल्लेस ಅದನ್ನ ನೀನು ತಿಂದಿ. आणि आपल्या बायकोचं ऐकलं आणि ನಿನ್ನ ಹೆಂಡತಿ ಮಾತು आणि म्हणून आता तुला काय झालेलं आहे? ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ಇವಾಗ ನಿನಗೆ ಏನಾಗಿದೆ? आता तू आईत खात होतास फळ, ನೀ ಐದವಾಗಿ ಫಳ ತಿಂತಾ ಇದ್ದಿ. परंतु आता इथून पुढे तुला कष्ट करून ನಿನ್ನ ಮುಂದೆ ನೀನು ಕಷ್ಟ ಮಾಡಿ निराचे घाम पाळून ನಿನ್ನ ಬೆವರು ಸುರಿಸಿ तुला भाकरी खावी लागेल. ನಿನಗೆ ರೊಟ್ಟಿ ತಿನ್ನೋಕತ್ತದೆ. भाकरी खावी लागेल. ರೊಟ್ಟಿ ತಿನ್ನೋಕತ್ತದೆ. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. हालेलुया. आता मस्त तो म्हणाला ಅದಾಮನಿಗೆ ಅವನು तू आपल्या स्त्रीचे ऐकले ನೀ ನಿನ್ನ ಸ್ತ್ರೀಯರಿಗೆ आणि ज्या झाडाचे फळ खाऊ नको म्हणून मी तुला आज्ञा केली होती ಯಾವ ಗಿಡದ ಫಲ ತಿನ್ಬೇಡ ಅಂತ ನಾನು त्याचे फळ तू खाल्ले ಅದ್ರ ಫಲ ನೀ ತಿಂದಿ. पण तुझ्यामुळे ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ನೀನು ತಿಂದೆ. भूमीला शाप आला आहे. एक ಶಾಪ तू ಬಂದಿದೆ. आयुष्यभर कष्ट करून तिचा उपज खाशील ನೀನು ಆಯುಷ್ಯಭರ ಕಷ್ಟ ಮಾಡಿದ್ರೆ आणि ती तुला काटेवे कुसळतील ನಿನಗೆ ಅದು ಮುಳ್ಳಲ್ಲಿ ಕುಸಿದು आणि तू शेतातलं पीक खाशील आणि ನೀ ಹೊಲದಲ್ಲಿರುವಂತ ಪೀಕ್ आणि ತಿಂತೀಯ. तू शेतातलं पीक ನೀ खाशील. ಹೊಲದಲ್ಲಿರುವಂತ ಪೀಕ್ म्हणजे याचा अर्थ काय आहे? ಅರ್ಥವೇನಿದೆ? आदाम आणि हवा ಅದಾಮನಿಗೆ
त्याच्या अगोदर ಅದ್ರ ಮೊದಲು पाप करण्या अगोदर ಪಾಪ ಮಾಡೋದಕ್ಕಿಂತ ಮೊದಲು त्या गुलामगिरी जाण्या अगोदर ಗುಲಾಮಗಿರಿ ಹೋಗೋದಕ್ಕಿಂತ ते शेतातलं पीक खात नव्हते, ಅವರು ಹೊಲದಲ್ಲಿರುವಂತ ಪೀಕ್ झाडावर आलेले फळ खात होते. ಅವರು ಗಿಡದಲ್ಲಿ ಬಂದಿರುವಂತ आयत झाडावर आलेले फळ खात होते. ಆಯ್ತಾ ಬಂದಿರುವಂತ ಹಣ್ಣು ತಿಂತಾ ಇದ್ರು. हालेलुया, हालेलुया. 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 पाप केल्यामुळं ಪಾಪ ಮಾಡಿದ ಕಾರಣ ते गुलामगिरीत गेले ಅವರು ಗುಲಾಮಗಿರಿ आणि गुलामगिरीत गेल्यामुळं ಗುಲಾಮಗಿರಿ ಹೋದ ಕಾರಣ त्यांना कष्ट करून ಅವರಿಗೆ ಕಷ್ಟ ಮಾಡಿ भूमीतून ಭೂಮಿ ಒಳಗಿದ್ದ त्यांना भाकरी खावं लागलं. ಅವರಿಗೆ ರೊಟ್ಟಿ ತಿನ್ನೋಕೆ ಹತ್ತು. हालेलुया, हालेलुया. 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 आणि पवित्र ग्रंथ बायबल आम्हाला सांगतं, ಪವಿತ್ರ ಗ್ರಂಥ ಬೈಬಲ್ ನಮ್ಗೆ ಹೇಳುತ್ತೆ परमेश्वर त्याला म्हणाला, ಯೆಹೋವನು ಅವನಿಗೆ ಅಂದ तू शेतातले पीक खाशील. ನೀ ಹೊಲದಲ್ಲಿರುವಂತ ಪೀಕ್ ತಿಂತೀಯ आणि तिथं लिहिलंय तू शेतातलं पीक खाशील. आणि ಇಲ್ಲಿ ಬರೆದಿದೆ ಹೊಲದಲ್ಲಿರುವಂತ याचा अर्थ काय आहे? ಇದರ ಅರ್ಥವೇನಿದೆ? त्यापूर्वी ಅದರ ಮೊದಲು पाप करण्या अगोदर ಪಾಪ ಮಾಡೋದಕ್ಕಿಂತ ते ಮೊದಲು फक्त फळ खात होते, ಅವ್ರು ಫಕ್ತ ಹಣ್ಣು ತಿಂತಾ ते ಇದ್ರು. फळ खात होते. ಅವ್ರು ಹಣ್ಣು ತಿಂತಾ ಇದ್ರು. आणि पापानंतर ಪಾಪ ಆದ್ಮೇಲೆ त्यांना शेतातलं पीक खायला लागलं. ಅವ್ರಿಗೆ ಹೊಲದಲ್ಲಿರುವಂತ ಪೀಕ್ ತಿನ್ನೋಕೆ ಹತ್ತು. हालेलुया, हालेलुया. हालेलुया, हालेलुया. 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 आणि 19 वचन सांगतं, आणि ಮುಂದೆ ವಾಕ್ಯ तू ಹೇಳುತ್ತೆ आपल्या निर्णयाच्या घामाने ನೀನಿನ ಬೆವರಿನ ಇದರಿಂದ भाकर मिळवून खाशील. ರೊಟ್ಟಿ ಕುಡಿಸಿ ತಿಂತೀಯ. हालेलुया. हालेलुया. आणि पाहिले की लक्षात घ्या, मनुष्याला काय घाम गाळून भाकर खावं लागते. आणि ಇವಾಗ ನೋಡಿದ್ರೆ ಇವಾಗ ಮನುಷ್ಯನಿಗೆ ಬೆವರು ಸುರಿಸಿ ರೊಟ್ಟಿ ತಿನ್ನೋಕೆ ಹತ್ತು. थोडस उन्हात गेला तर आपाप घाम येतो. ಒಂದ್ ಸ್ವಲ್ಪ ಬಿಸಿಲಾಗೋದ್ರೆ ನಾನೇ ಬೆವರು ಬರುತ್ತೆ. आणि काम आणि कष्ट करणाऱ्यांचं सांगूच नका, आणि ಕೆಲಸ आणि ಕಷ್ಟ ಮಾಡೋದು त्यांचे कपडे भिजलेले ಅವ್ರ असतात, ಬಟ್ಟೆ ತೋದಿರ್ತಾವ. एवढा घाम निघून जातो. ಎಷ್ಟು ಬೆವರು ಹೊರಟೋಗುತ್ತೆ. आणि ते घामानं काय करतात, भाकरी मिळून आणि टाकतात. ಅವ್ರು ಬೆವರುದಿಂದ ಏನ್ ಮಾಡ್ತಾರೆ? आणि अब्राहमाची संतती सुद्धा ಅಬ್ರಾಹ್ಮನ ಸಂತತಿ अब्राहमाच्या एक चुकीमुळे ಅಬ್ರಾಹ್ಮನ ಒಂದು ತಪ್ಪದಿಂದ लक्षात घ्या 400 वर्ष गुलामगिरीत गेली. ಅವನು 4 ವರ್ಷ आणि त्यांना तिथं विटाप करावं लागल्या, ಅವ್ರಿಗೆ ಬಿಟ ಮಾಡೋದು त्यांचा घाम गळायला लागला, ಅವ್ರ ಬೆವರು ಸುರಿತಾ त्यांना कष्ट करावं लागलं. ಕಷ್ಟ ಮಾಡೋದು ते गुलामगिरीत गेले, ಅವ್ರ ಗುಲಾಮಗಿರಿ कारण पाप मनुष्याला गुलामगिरीत नेतं. ಪಾಪ ಮನುಷ್ಯನಿಗೆ आणि ಗುಲಾಮಗಿರಿ मग ते कष्ट केल्यानंतर मग त्यांना तिथं लक्षात घ्या, कांदा भाकर काहीतर खायला ती लोक द्यायची. आणि ಕಷ್ಟ ಮಾಡಿದ್ರೆ ಅಲ್ಲಿ ಆ ಜನರಿಗೆ ಉಳ್ಳಾಗಡ್ಡಿ ರೊಟ್ಟಿ पण ते ಏನಾದ್ರು गुलामगिरीत असताना सुद्धा लक्षात घ्या, ते खात होते. आणि ಗುಲಾಮಗಿರಿಯಲ್ಲಿ ಇರುವಾಗ ಕೂಡ ಅವ್ರು ತಿಂತಾ ಇದ್ರು. तिथे बी खात पित होते. ಅಲ್ಲಿ ಕೂಡ ತಿಂದು ಕುಡಿತಾ ಇದ್ರು. हालेलुया, हालेलुया. हालेलुया, हालेलुया. हालेलुया, हालेलुया. 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 परंतु त्यांच्यावर लक्षात घ्या, जात आणि जुलूम होत होता. आणि ಅವ್ರ ಮೇಲೆ ಜುಲುಮ್ ಆಗ್ತಾ ಇತ್ತು. त्यांच्यावर जात आणि जुलूम होत आणि होता. ಅವ್ರ ಮೇಲೆ ಈ ತರ ಆಗ್ತಾ ಇತ್ತು. आणि आता शेवटचा काळ सुद्धा असाच आहे. ಈ ಅಂತದ ಕಾಲದಲ್ಲಿ ಕೂಡ ಇದೇ ತರ ಇದೆ. कुठलं सरकार कसं येईल सांगता येत नाही. ಯಾವ ಸರ್ಕಾರ ಯಾವ ತರ ಬರ್ತದೆ आणि मनुष्याला गुलामगिरीत द्यायला बघत आहे. ಮನುಷ್ಯನ ಗುಲಾಮಗಿರಿ ತಗೊಂಡ್ ನೋಡ್ತಾ आणि ಇದೆ. परत जर गुलामगिरीत जायचं नसेल जर ಮತ್ತೆ ಗುಲಾಮಗಿರಿಯಲ್ಲಿ तर ಹೋಗೋದಿದ್ರೆ गलतीकाराच्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे. ಗಲ್ತಿಕರ ಪುಸ್ತಕದಲ್ಲಿ ते ಬರೆದಿದೆ. परत आपण त्या स्वतंत्र असताना परत त्या गुलामगिरीत जाऊ नये. आणि ನಾವು ಸ್ವತಂತ್ರ ಆಗಿರುವಾಗ ಮತ್ತೆ ಆ ಗುಲಾಮಗಿರಿಯಲ್ಲಿ ನಾವು आता येशू ख्रिस्ताच्या रक्ताच्या द्वारे आम्ही स्वतंत्र आहोत. ಯೇಸು ಕ್ರಿಸ್ತನ ರಕ್ತದ ಮುಖಾಂತರ ಇವಾಗ ನಾವು ಸ್ವತಂತ್ರ आणि खरं रहस्य तुम्हाला पुढे जाऊन समजणार आहे. आणि खरे रहस्य ನಿಮ್ಮ ಮುಂದೆ ಹೋಗಿ या ತಿಳಿಯುವುದು. वचनाचं रहस्य तुम्हाला कळणार ಈ आहे. ವಾಕ್ಯದ रहस्य ನಿಮಗೆ आणि ತಿಳಿಯುವುದು. अब्राहमाची संतती होण्या अगोदरच अब्राहमाला परमेश्वर म्हटला की तुझी संतती लक्षात घ्या 400 वर्ष गुलामगिरीत जाणार. आणि अब्राहमನಿಗೆ ಮಕ್ಕಳು ಆಗೋದಕ್ಕಿಂತ ಮೊದಲು ಅಬ್ರಾಹ್ಮನ ಸಂತತಿಗೆ त्याचं येत नाही, व्यवस्थित नसल्यामुळे त्याच्याकडनं ते घडलेलं पाप आहे. आणि ಅವನು ಯತ್ನಿ ವ್ಯವಸ್ಥಿತ ಆಗಿರುವುದರಿಂದ ಅವನು ಪಾಪ ಆಗಿ- आणि परमेश्वरानं मला शब्द दिला, पाप लक्षात घ्या मनुष्याला गुलामगिरीत नेतं, आणि ಯೆಹೋವನು ನನಗೆ ಶಬ್ದ ಕೊಟ್ಟ ಪಾಪ ಮನುಷ್ಯನಿಗೆ ಗುಲಾಮಗಿರಿ परंतु पवित्रता मनुष्याला स्वतंत्र ठेवते. आणि पवित्रತೆ ಮನುಷ್ಯನಿಗೆ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ आणि येशू ख्रिस्ताच्या पवित्रतामुळे, आणि ಯೇಸು ಕ್ರಿಸ್ತನ ಪವಿತ್ರತೆಯಿಂದ तुमच्या आणि माझ्या पवित्रतामुळे नव्हे, ನಿಮ್ಮದಲ್ಲಿ ನನ್ನ ಪವಿತ್ರತೆಯಿಂದ एक येशू ख्रिस्ताच्या पवित्रतामुळे ಯೇಸು ಕ್ರಿಸ್ತನ ಪವಿತ್ರ ಮೂಲದಿಂದ तुम्ही आणि मी स्वतंत्र झाले. ನೀವಲ್ಲಿ ನಾವು ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ಹೊಂದಿದ್ದೇವೆ. पापाच्या गुलामगिरीतून, ಪಾಪದ ಗುಲಾಮಗಿರಿ पापाच्या गुलामगिरीतून. ಪಾಪದ ಗುಲಾಮಗಿರಿ हालेलुया, हालेलुया. आणि पवित्र ग्रंथ उत्पत्ती 15 मध्ये लिहिलेलं आहे, उत्पत्ती 15 ಇದೆ ವಾಕ್ಯ. परमेश्वर अब्राहमस म्हणाला आणि ಯೆಹೋವನು आणि 400 वर्ष झाल्यानंतर 40 ವರ್ಷ ಆದ್ಮೇಲೆ एक संदेष्टा येईल ಒಂದು ಸಂದೇಶ ಬರ್ತದೆ. आणि एक संदेष्टा लक्षात घ्या येऊन त्या गुलामगिरीतून माझ्या लोकांना सोडवेल. आणि ಒಬ್ಬ ಸಂದೇಶ ಬರ್ತಾನೆ ಆ ಗುಲಾಮಗಿರಿ ಒಳಗಿದ್ದ ನಮ್ಮ- आणि तो संदेष्टा मोशे होता. ಆ ಸಂದೇಶ ಮೋಶೆ आणि मोशे संदेष्टाच्या द्वारे लक्षात घ्या लाखो इस्रायल लोकांना त्या गुलामगिरीतून परमेश्वरानं सोडवून आणलं. आणि ಮೋಸೆ ಸಂದೇಶದ ಮುಖಾಂತರ ಲಕ್ಷಾಂತರ ಕೋಟಿ आणि कसं सोडवलं? ಯಾವ ತರ ಬಿಡಿಸಿದ? मोशेच्या द्वारे चिन्ह चमत्कार करून ಮೋಸೆನ ಮುಖಾಂತರ ಇಚ್ಛಿತ ಚಮತ್ಕಾರಗಳನ್ನು ಮಾಡಿ वेगवेगळ्या पिढ्या त्यांच्यावर आणल्या. ಬೇರೆ ಬೇರೆ ತರ ಪಿಡಿಯನ್ನು आणि त्याच्याद्वारे लक्षात घ्या परमेश्वराने चिन्ह चमत्कार दाखवून लक्षात घ्या फारूच्या तावडीतून लक्षात घ्या गुलामगिरीतून मिस्रातून आपल्या लोकांना त्याने सोडवून आणले. ಆ ತರ ಚಮತ್ಕಾರ ಮಾಡಿ ಪಾರುನ್ ರಾಜ್ಯದಾಗ ತನ್ನ ಜನರನ್ನ ಗುಲಾಮಗಿರಿ ಒಳಗಿಂದ ಬಿಡಿಸಿದ. हालेलुया, हालेलुया. आणि त्याच प्रकारे लक्षात घ्या परमेश्वर मोशेला म्हणाला आणि ಅದೇ ಪ್ರಕಾರವಾಗಿ ಯೆಹೋವನು ಮೋಸೆಗೆ ಅಂತ ಇದ್ದ
ಹಾಗಾನೆ आणि मोशे म्हटला की मोशे सारखा एक संदेश मी उदयास आणणार आणि आहे. ಮೋಸೆ ತರ ಒಂದು ಸಂದೇಶನ ನಾವು ದೇಶ ತರೋಟಿದ್ದೀನಿ. पण तू माझ्या लोकांना लक्षात घ्या गुलामगिरीतून बाहेर आणलं. ಅವನು ನನ್ನ ಜನರನ್ನ ಗುಲಾಮಗಿರಿ ಒಳಗಿಂದ ಬಿಡುಗಡೆ ಕೊಡ್ತಾನೆ. तसं मोशेच्या द्वारे लक्षात घ्या जे शरीरामध्ये गुलामगिरीत होते लक्षात घ्या कामट कष्ट करून भाकरी खाणारी लोक होती. आणि ಮೋಸೆ ಮುಖಾಂತರವಾಗಿ ಗುಲಾಮಗಿರಿ ಶರೀರದಲ್ಲಿ ಇದ್ರು ಕಷ್ಟ ಮಾಡಿ आणि मोशेच्या द्वारे चिन्ह चमत्कार करून देवानं त्यांना बाहेर काढलं. ಮೋಸೆ ಮುಖಾಂತರ ಚಮತ್ಕಾರಗಳನ್ನು ಮಾಡಿ ದೇವರನ್ನ ಹೊರಗಡೆ ತಗೊಂಡ್ಬಂದ. तसं येशू ख्रिस्ताच्या द्वारे ಅದೇ ತರ ಯೇಸು ಕ್ರಿಸ್ತನ तुम्ही आणि मी ನೀವನಿಂದ आणि अनेक लोक अजून सुद्धा पापात आहेत. आणि अनेक ಜನರು ಇನ್ನೂ ಕೂಡ त्या पापाच्या गुलामगिरीत आहेत ಆ ಪಾಪದ ಗುಲಾಮಗಿರಿ आणि त्यांना स्वतंत्र होणं गरजेचं आहे. आणि ಸ್ವತಂತ್ರ ಆಗೋದು ಅವಶ್ಯಕ. आम्ही सुद्धा 30-31 वर्षाचं होईपर्यंत त्या पापाच्या गुलामगिरीमध्ये होतो. 30-32 ವರ್ಷ ಆ ಗುಲಾಮ ಪಾಪದ आणि 2007 मध्ये संदेशला उदयास आला आमच्या जीवनामध्ये आणि 2006 ನಮ್ಮ ಜೀವಿತದಲ್ಲಿ ಸಂದೇಶ आणि प्रभू येशू ख्रिस्त आमच्या जीवनामध्ये आले ಪ್ರಭು ಯೇಸು ಕ್ರಿಸ್ತ ನಮ್ಮ आणि ಜೀವಿತ त्या पापाच्या गुलामगिरीतून बाहेर काढले. आणि ಪಾಪದ ಗುಲಾಮಗಿರಿ ಒಳಗಿಂದ ಹೊರಗೆ ತೆಗೆದ. आणि त्या अगोदर सुद्धा आम्ही भरपूर चांगलं खातच होतो. आणि ಅದ್ರ ಮೊದಲು ಕೂಡ ನಾವು ಭरपूर ಚಲೋ ತಿಂತಾ ಇದ್ರಿ. पण त्याच्यापेक्षा उत्तम ते जेवण आहे आता प्रभू देत आहे. आणि ಅದಕ್ಕಿಂತ ಉತ್ತಮ ಇದು ಆಹಾರ उत्तम ती भाकरी जी प्रभू देत आहे. आणि ಉತ್ತಮವಾದ ರೊಟ್ಟಿ ಪ್ರಭು इस्रायल लोकांना काय केलेलं आहे ಇಸ್ರಾಯೇಲ್ ಜನರಿಗೆ मिस्रातून ज्यावेळेला सोडवून आणलं ಮಿಸ್ರದೊಳಗಿಂದ ಯಾವಾಗ ಬಿಡಿಸ್ಕೊಂಡು त्या गुलामगिरीतून बाहेर काढलं ಆ ಗುಲಾಮಗಿರಿಯಿಂದ ಹೊರಗಡೆ तर परमेश्वरानं त्यांना स्वर्गातून उत्तम मन्ना खाऊ घातला. आणि ಯೆಹೋವನು ಸ್ವರ್ಗದಿಂದ ಉತ್ತಮ आणि त्या मन्न्याची लक्षात घ्या दळून भाकरी करून लोक खात होते आणि ಅದು ಮಣ್ಣ ಜನರು ಬೀಸ್ಕೊಂಡು ರೊಟ್ಟಿ आणि उत्तम ती भाकरी त्यांना मिळत होती. आणि ಉತ್ತಮ ರೊಟ್ಟಿ ಅವರಿಗೆ ಸಿಗ್ತಾ आणि ಇತ್ತು. तरी सुद्धा ते कुरकुर किरकिर करत होते. ಆದ್ರೂ ಕೂಡ ಅವರು ಕುರ್ಕುರ್ ಕಿರಿಕಿರಿ ಮಾಡ್ತಾ आता सुद्धा काही लोक असेच करतात. आणि ಇವಾಗ ಕೂಡ ಕೆಲವು ಜನ ಇದೆ थोडासा वेळ काही गोष्टीला मिळण्यासाठी विलंब झाला आणि ಕೆಲವು ಏನಾದರೂ ಸಿಗೋದಕ್ಕೋಸ್ಕರ ಒಂದು ಸ್ವಲ್ಪ ಸಮಯ तर ಆಗ್ತದೆ. आम्ही एवढे दिवस प्रार्थनेमध्ये आहे ನಾವಿಷ್ಟು ದಿನ ಪ್ರಾರ್ಥನೆಯಲ್ಲಿ आणि ಇದ್ದೀವಿ. देव आम्हाला का अजून देत नाही. ದೇವರು ನಮಗೆ ಇನ್ನೂ ಯಾಕೆ ಕೊಡ್ತಾ ಇಲ್ಲ? आणि जराशी ताण लागली ಒಂದು ಸ್ವಲ್ಪ ನೀರಡಿಕೆ ಆಗಿದೆ. इस्रायल लोक कुरकुर किरकिर करायचे. आणि ಇಸ್ರಾಯೇಲ್ ಜನ ಕುರ್ಕುರ್ ಕಿರಿಕಿರಿ ಮಾಡ್ತಾರೆ. जराशी भूक लागली ಒಂದು ಸ್ವಲ್ಪ ಹೊಟ್ಟೆ ಹಸಿದ್ರೆ ते चमत्कार होण्याची वाट बघत नव्हते. ಚಮತ್ಕಾರ ಆಗೋ ದಾರಿ ನೋಡ್ತಾ ते मोशेला कुरकुर किरकिर करायचे ಅವ್ರು ಮೋಸೆ ಕುರ್ಕುರ್ आणि ते म्हणायचे त्या गुलामगिरीत होतो बरं होतं आणि ಅವ್ರ ಅಂತ ಇದ್ರು ಆ ಗುಲಾಮಗಿರಿಲಿದೆ ಬೇಸಿತ್ತು. आणि तिथं आम्हाला खायला तर मिळत होतं. आणि ಇಲ್ಲಿ ನೀವು ತಿನ್ನೋಕಾದ್ರೂ ಸಿಗ್ತಾ ಇತ್ತು. हालेलुया हालेलुया हालेलुया. आता ती गुलामगिरीची भाकरी होती आणि ಅದು ಗುಲಾಮಗಿರಿಯ ರೊಟ್ಟಿ ಇತ್ತು. आणि आता जी ती मिळत आहे आणि ಇವಾಗ ಏನ್ ಸಿಗ್ತಾ ಇದೆ? ही स्वतंत्र झालेली ಇದು आहे. ಸ್ವತಂತ್ರ ಆಗಿದೆ. ती स्वतंत्र पुत्राच्या दारी मिळत आहे स्वतंत्र मगನ ಮುಖಾಂತರವಾಗಿ आणि स्वर्गातून त्यावेळेला मन्ना येत होता आणि ಸ್ವರ್ಗದೊಳಗಿಂದ ಅವಾಗ ಮಣ್ಣ आणि माणसांना गोळा करून दळून लक्षात घ्या थापटून खावं लागत होता. आणि ಮನುಷ್ಯರಿಗೆ ಕೂಡಿಸಿ गोळा ಮಾಡಿ ಬೀಸ್ಕೊಂಡು परंतु योहान 6 मध्ये आणि ಯೋಹಾನ 6ರಲ್ಲಿ 51 मध्ये 48 मध्ये येशू स्वतः म्हणतो ಯೇಸು ಸ್ವಂತ ಅಂತಾನೆ, स्वर्गातून उतरलेली ಸ್ವರ್ಗದೊಳಗಿದ್ದ जिवंत भाकर ಜೀವಂತ ರೊಟ್ಟಿ मीच आहे ನಾನೇ ಇದ್ದೇನೆ. मीच आहे ನಾನೇ ಇದ್ದೇನೆ. मीच आहे ನಾನೇ ಇದ್ದೇನೆ. मीच आहे ನಾನೇ ಇದ್ದೇನೆ. जो कोणी ती खाईल ಎಷ್ಟು ಜನ ತಿಂತಾರೆ? त्याच्या योग्य तो जगेल आणि ಅದು ಯೋಗ್ಯ ಬಗ್ಗೆ आणि बपतिस्मा काय आहे दीक्षा स्थाನ ಏನು? आणि स्वर्गातून आलेली आई ती भाकर खाण्यासारखी आहे. ಸ್ವರ್ಗದಾಗಿ ಬಂದಿರುವಂತ ಉತ್ಕೃಷ್ಟ आणि त्या इस्रायल लोकांना लक्षात घ्या मन्ना गोळा करावा लागत होता ಇಸ್ರಾಯೇಲ್ ಜನರಿಗೆ ಮಣ್ಣ आणि त्या मन्न्यामध्ये लक्षात घ्या पावर होती आणि ಆ ಮಣ್ಣದಲ್ಲಿ ಪಾಪ आणि तो सर्व मन्ना लक्षात घ्या स्वर्गदूत खात होते आणि ಆ ಎಲ್ಲ ಮಣ್ಣ ಸ್ವರ್ಗದಲ್ಲಿ आणि त्यांना ती पावर मिळत होती. ಅವರಿಗೆ ಪಾವರ್ ಸಿಗ್ತಾ आणि ಇತ್ತು. ते स्वर्गातून आलेला मन्ना खाल्ल्यामुळं आणि ಸ್ವರ್ಗದಲ್ಲಿರುವಂತ ಮಣ್ಣ ತಿಂದ ಕಾರಣ इस्रायल लोक कुठे आजारी पडले नाही. ಇಸ್ರಾಯೇಲ್ ಜನ ಎಲ್ಲಿ ते चालताना त्यांचे पाय सुजले नाही ನೀವು ನಡೆಯುವಾಗ ಅವ್ರ ಕಾಲು ಬಾಯಲಿಲ್ಲ आणि त्यांचं चप्पल सुद्धा लक्षात घ्या झिजलं नाही आणि ಅವ್ರ ಚಪ್ಪಲ್ ಕೂಡ ಸವಿಲಿಲ್ಲ. आणि त्यांचे वस्त्र फाटले नाही. ಅವ್ರ ವಸ್ತ್ರ ಕೂಡ ಹರಿಲಿಲ್ಲ. वाव ವಾವ್. हालेलुया. हालेलुया. आणि तरी सुद्धा ते कुरकुर किरकिर करायला होते. ಆದ್ರೂ ಕೂಡ ಅವ್ರು ಕಿರ್ಕುರ್ ಕಿರ್ಕುರ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರು. थोडासा वेळ झाला तर ಒಂದ್ ಸ್ವಲ್ಪ ಸಮಯ ಆಗ್ತದೆ. हालेलुया हालेलुया. हालेलुया हालेलुया. हालेलुया. आणि ज्या प्रकारे मिस्रातून त्यांना सोडवून आणलं आणि ಯಾವ ತರ ಮಿಸ್ರದೊಳಗೆ ಅವ್ರನ್ನ ಬಿಡಿಸ್ಕೊಂಡು तसं येशू ख्रिस्ताच्या दारी ಅದೇ ತರ ಯೇಸು ಕ್ರಿಸ್ತ देवानं तुम्हाला आणि मला सोडवून आणलेलं आहे. ದೇವರು ನನ್ನನ್ನು ನಿಮ್ಮನ್ನು ಬಿಡಿಸಿದ್ದಾನೆ. त्या पापाच्या ಆ गुलामगिरीतून ಪಾಪದ ಗುಲಾಮಿ, ते पापाच्या दासगृहातून ಆ ಪಾಪೆಯ ದಾಸರಿಂದ परमेश्वराने तुम्हाला आणि मला ಯೆಹೋವನು ನಿಮಗೆ ನನಗೆ सोडवून आणलेलं आहे. ಬಿಡಿಸಿ ತಂದಿದ್ದಾನೆ. सोडवून आणलेलं आहे. हालेलुया 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 हालेलुया. आणि पवित्र ग्रंथ बायबल आम्हाला क्लिअर कट सांगतं. लक्षात घ्या अब्राहमाला लक्षात घ्या मुलं होण्याबद्दलच आशीर्वाद दिला होता. आणि अब्राहमने मಕ್ಕಳು ಆಗೋದಕ್ಕಿಂತ ಮೊದಲು ಆಶೀರ್ವಾದ पण एक चुकीमुळे लक्षात घ्या अब्राहमाची संतती 400 वर्ष गुलामगिरीत गेली. आणि ಒಂದೇ ತಪ್ಪದ ಕಾರಣದಿಂದ 40 ವರ್ಷ ಗುಲಾಮಗಿರಿಯಲ್ಲಿ ಹೋಯ್ತು. हालेलुया. हालेलुया. पवित्र ग्रंथ बायबल आम्हाला सांगतं ಪವಿತ್ರಗ್ರಂಥ ಬೈಬಲ್ನಲ್ಲಿ मलाकीपर्यंत परमेश्वर ಮಲಾಕಿಯವರೆಗೂ ಪರಮೇಶ್ವರ 400 वर्ष 40 ವರ್ಷ कुणाशी बोलला नाही. ಯಾರ ಜೊತೆ ಮಾತಾಡಲಿಲ್ಲ. मलाकी नंतर ಮಲಾಕಿ ಆದ್ಮೇಲೆ 400 वर्ष कुणाशी बोलला नाही. 40 ವರ್ಷ ಯಾರ ಜೊತೆ ಮಾತಾಡಲಿಲ್ಲ. लोक हैराण झाली असते. आणि जನ हैराण ಆಗಿರ್ಬೋದು. हालेलुया हालेलुया.
Hallelujah. 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 पवित्र ग्रंथ बायबल आम्हाला सांगतं पवित्र ग्रंथ बायबल आम्ही ಹೇಳುತ್ತೆ असं 400 वर्षे लक्षात घ्या इस्रायल गुलामगिरीत गेले. ಯಾವ ತರ 40 ವರ್ಷ ಇಸ್ರಾಯೇಲ್ ಗುಲಾಮಗಿರಿಯಲ್ಲಿದ್ರು त्याच प्रकारे मलाकी नंतर 400 वर्षे देव कुणाशी बोलला नाही. ಅದೇ ಪ್ರಕಾರ ಮಲಾಕಿ ಆದ್ಮೇಲೆ 40 ವರ್ಷ देव बोलत नाही याचा अर्थ लक्षात घ्या काहीतरी मोठा चमत्कार घडणार आहे. ದೇವರು ಮಾತಾಡೋದಿಲ್ಲ ಇದ್ರ ಕಾರಣ ದೊಡ್ಡದೇನಾದ್ರೂ ಚಮತ್ಕಾರ ಆಗೋದಿದೆ. आणि मोठा चमत्कार काय झाला ದೊಡ್ಡ ಚಮತ್ಕಾರ ಏನು? मत्ताच्या पहिल्या अध्यायामध्ये ಇದರ ವಾಕ್ಯದಲ್ಲಿ परमेश्वरानं मरियमला दर्शन दिलं ಯೆಹೋವನು ಮರಿಯಂಗೆ ದರ್ಶನ ಕೊಟ್ಟ. आणि येशू ख्रिस्त जन्माला आला. ಯೇಸು ಕ್ರಿಸ್ತ ಹುಟ್ಟಿ ಬಂದ. तारणारा जन्माला आला. ದಾನ ಮಾಡುವನು ಹುಟ್ಟಿ ಬಂದ. पापातून वाचवणारा जन्माला आला. पाप्यांचं तारण करणारा जन्माला आला. ಪಾಪಗಳನ್ನು ಆರಿಸುವಂತ ಜನ್ಮ पापातून गुलामगिरीतून सोडवणारा जन्माला आला. ಪಾಪದ ಗುಲಾಮಗಿರಿಯಿಂದ ಬಿಡಿಸುವವನು ಹುಟ್ಟಿ ಬಂದ. हालेलुया 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 हालेलुया. आणि येशू ख्रिस्त लक्षात घ्या आणि ಯೇಸು ಕ್ರಿಸ್ತನು 30 वर्षाचा होईपर्यंत 30 ವರ್ಷದ ಆಗುವವರೆಗೂ त्याच्याकडून काम चालू झालं नाही. ಅವನ ಕಡೆ ಕೆಲಸ ಚಾಲುವಾಗಲಿಲ್ಲ. का ಯಾಕೆ? कारण अंक पूर्ण व्हायला ಯಾಕಂದ್ರೆ ಅಂಕ ಪೂರ್ತಿ जसं ಆಗಲಿಲ್ಲ. इस्रायल लोक ಯಾಕಂದ್ರೆ ಇಸ್ರಾಯೇಲ್ ಜನ 430 वर्ष गुलामगिरीत होते 40 ವರ್ಷ ಅವರು ಗುಲಾಮಗಿರಿಯಲ್ಲಿದ್ರು. तसं पापाच्या गुलामगिरीत राहिलेले लोक सुद्धा आणि ಅದೇ ತರ ಪಾಪದ ಗುಲಾಮಗಿರಿಯಲ್ಲಿ ಇರುವಂತ 430 वर्ष पूर्ण झाल्यावर 430 ವರ್ಷ येशू ख्रिस्ताचं कार्य पूर्ण चालू झालं. ಯೇಸು ಕ್ರಿಸ್ತನ ಕಾರ್ಯ ಪೂರ್ತಿ ಆಗಲಿಲ್ಲ. आणि पापाच्या गुलामगिरीत असणाऱ्या लोकांना ಪಾಪದಲ್ಲಿ ಗುಲಾಮಗಿರಿಯಲ್ಲಿರುವಂತ ಜನರಿಗೆ येशू सोडवत फिरायला लागला. ಯೇಸು ಬಿಡಿಸ್ತಾನೆ. पश्चाताप करा, ಪಶ್ಚಾತ್ತಾಪ ಮಾಡಿ. स्वर्गाचे राज्य जवळ आले, ಸ್ವರ್ಗದ ರಾಜ್ಯ ಹತ್ತಿರ पाप सोडा, ಪಾಪ ಬಿಡಿ. बपतिस्म घ्या ದೀಕ್ಷಾಸ್ನಾನ ತಗೊಳ್ಳಿ. आणि स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करा ಸ್ವರ್ಗದ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಪ್ರವೇಶ ಮಾಡಿ. आणि स्वतंत्र जीवन ಈ जगा. ಸ್ವತಂತ್ರ ಜೀವನ ಜೀವಿಸ್ರಿ. हालेलुया हालेलुया हालेलुया. पवित्र ग्रंथ बायबल आम्हाला क्लिअर कट सांगतं ಪವಿತ್ರ ಗ್ರಂಥ ಬೈಬಲ್ ನಮಗೆ ಕ್ಲಿಯರ್ ಆಗಿ ಹೇಳುತ್ತೆ. विलापगीत त्याचा अध्याय 5 आणि 7 मध्ये ವಿಲಾಪಗೀತದಲ್ಲಿ ದೇವರ ವಾಕ್ಯ ಹೇಳುತ್ತೆ. आमच्या पूर्वजांनी पाप केलेलं आहे ನಮ್ಮ ಪೂರ್ವಜರು ಪಾಪ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. आणि त्याच्या दुष्कर्माचं फळ आम्ही बघत आहे. ಅವರ ದುಷ್ಕರ್ಮದ ಫಲ ನಾವು आणि आमचे पूर्वज आदाम हवाईने पाप केलं ನಿಮ್ಮ ಪೂರ್ವಜ ಆದಾಮ ಹವ್ವ आणि त्यांच्या दुष्कर्मामुळे आम्ही शेतातलं उपज खात आहे कष्ट करून. ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ಅದರಿಂದ ನಾವು ಹೊಲದಲ್ಲಿರುವಂತ ಕಷ್ಟ आणि आमचा पूर्वज अब्राम याच्याकडून चूक झाली आणि ನಮ್ಮ ಪೂರ್ವಜ ಅಬ್ರಹಾಮನ ಕಡೆ आणि त्याने काही पक्ष मधोमध चिरले नाही ಕೆಲವೊಂದು ಪಕ್ಷಗಳನ್ನು आणि इस्रपासून झडप गाठले ಇಸ್ರ ಪಕ್ಷ झडಪಾಯಿತು. आणि 430 वर्ष लक्षात घ्या इस्रायल लोक गुलामगिरीत गेले. आणि 40 ವರ್ಷ ಅಂದ್ರೆ ಇಸ್ರಾಯೇಲ್ ಜನ ಗುಲಾಮಗಿರಿಯಲ್ಲಿ ಹೋದ್ರು. हालेलुया हालेलुया. आणि माहित नाही की तुमच्या आणि माझ्या पूर्वजांनी वडिलांनी काय पाप केलं आहे. आणि ಗೊತ್ತಿಲ್ಲ ನಿಮ್ಮಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಪೂರ್ವಜರು ಏನ್ ಪಾಪ आता ಮಾಡಿದ್ರು. यांनी केलेल्या पापाची उघड इथं दिसून येत आहे बायबल मध्ये. ಮಾಡಿದಂತ ಪಾಪದಲ್ಲಿ ತೆರೆ बरं आपले आई वडील होऊन गेले, ನಮ್ಮ ತಂದೆ ತಾಯಿ आई वडिलांचे आई वडील, ತಂದೆ ತಾಯಿ त्यांच्या आई वडिलांचे ते आई वडील, सासू सासऱ्याचे सासू सासऱ्याचे आई वडील, ಅತ್ತಿ ಮಾವರ असे किती पिढ्या पिढ्या गेलेल्या आहेत. ಈ ತರ ಎಷ್ಟೋ ಪಿಢಿ आणि त्याच्या किती पापाचा भार लक्षात घ्या मनुष्यावर झालेला आहे. आणि ಅದೆಷ್ಟೋ ಪಾಪದ ಭಾರ ಮನುಷ್ಯನ ಮೇಲೆ आणि बायबल सांगते पापाचं वेतन मरण आहे. आणि ಪಾಪದ ವೇತನ ಸಾವಿದೆ. पण ख्रिस्त प्रभूच्या द्वारे आणि ಕ್ರಿಸ್ತ ಪ್ರಭುನ ಮುಖಾಂತರವಾಗಿ सार्वकालिक जीवन आहे. ಸಾರ್ವಕಾಲಿಕ ಜೀವನ ಇದೆ. सार्वकालिक जीवन. ಸಾರ್ವಕಾಲಿಕ ಜೀವನ. आणि त्या सार्वकालिक जीवनामध्ये आम्ही प्रवेश करत असताना ಸಾರ್ವಕಾಲಿಕ ಜೀವನದಲ್ಲಿ ನಾವು ಪ್ರವೇಶ येशू ख्रिस्ताच्या द्वारे ಯೇಸು ಕ್ರಿಸ್ತನ त्या गुलामगिरीतून आपण बाहेर आलेलो आहे आणि आपण स्वतंत्र आहोत. परंतु त्या जुन्या स्वभावामध्ये हळे ಸ್ವಭಾವದಲ್ಲಿ जुन्या गुलामगिरीमध्ये हळे ಗುಲಾಮಗಿರಿಯಲ್ಲಿ त्या पापाच्या दाशात ಆ ಪಾಪದ ದಾಸದಲ್ಲಿ परत आपण जाऊ नये. ಮತ್ತೆ ನಾವು ಹೋಗಬಾರದು. परत आपण जाऊ नये. ಮತ್ತೆ ನಾವು ಹೋಗಬಾರದು. आपण जाऊ नये. ನಾವು ಹೋಗಬಾರದು. आपण जर आता ही पिढी जर चांगलं वागलो जर ಈ ಪಿढीला ನಾವು ಚಲೋ ರೀತಿಯಾಗಿ तर ನಡ್ಕೊಂಡ್ರೆ येणाऱ्या कित्येक पिढ्या लक्षात घ्या आशीर्वादित आणि होतील. ಬರುವಂತ ಎಷ್ಟೋ ಪಿढी ಆಶೀರ್ವಾದ आणि ती पिढी म्हणणार नाही आणि ಆ ಪಿढी ಅನ್ನೋದಿಲ್ಲ अरे आमच्या पिढीने गेल्या काय पाप केले कुणाचा त्याच्या दुष्कर्माचे फळ आम्ही भोगत आहे. आणि ಆ ಪಿढी ಅನ್ನೋದಿಲ್ಲ ನಮ್ಮ ಹೋದಂತ ಪಿढी ಏನ್ ಪಾಪ ಮಾಡಿದ್ರೆ ಆ ದುಷ್ಟಕರ್ಮ ನಾವು ಅನುಭವಿಸ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. हालेलुया. हालेलुया. पवित्र ग्रंथ बायबल आम्हाला सांगतं ಇದರಿಂದ ಬೈಬಲ್ ನಮಗೆ ಹೇಳುತ್ತೆ निर्गम 20:5 मध्ये आणि ನಿರ್ಗಮ ವಾಕ್ಯ ಹೇಳುತ್ತೆ 4च्या वचनापासून 4ನೇ ವಾಕ್ಯದಲ್ಲಿ आणि बायबल सांगतं निर्गम 20:3 ते 5 वाचूया. आणि निर्गम 23:4 ಓದೋಣ. परमेश्वर इस्रायल लोकांना म्हणाला आणि ಯೆಹೋವನು ಇಸ್ರಾಯೇಲ್ ಜನರಿಗೆ ಅಂದ मोशेच्या द्वारे बोलला ಮೋಸೆನ ಮುಖಾಂತರವಾಗಿ ಮಾತಾಡ माझ्या अखेरीस ನನ್ನ ಒಂದಿಗೆ तुला वेगळे देव नसावे, ಬೇರೆ ದೇವರು ಇರಬಾರದು. आपल्यासाठी ನಿನಗೋಸ್ಕರ कोरी मूर्ती करू नको, ಕೋರಿ ಮೂರ್ತಿ ಮಾಡಬೇಡ. वर आकाशातील ಮೇಘ ಆಕಾಶದಲ್ಲಿ आणि खाली पृथ्वीवरील ಭೂಮಿ ಮೇಲೆ व पृथ्वी खालच्या ಈ ಭೂಮಿ ತಳಗಡೆ जलातील ಜಲದಲ್ಲಿ कशाची प्रतिमा करू नको, ಯಾವತ್ತೂ ಕೂಡ ಪ್ರತಿಮಾ त्यांच्या पाया पडू नको ಅವ್ರ ಕಾಲುಗಳ ಮೇಲೆ किंवा त्यांची सेवा करू नको, किंवा ಅವ್ರ ಸೇವೆ ಕೂಡ ಮಾಡಬೇಡ.
कारण मी तुझा देव परमेश्वर ನಾನು ನಿನ್ನ ದೇವರು ಯೆಹೋವನು ईर्ष्यावान देव आहे. ಈರ್ಷ್ಯಾವಾನ್ ದೇವರಾಗಿದ್ದಾನೆ. जे माझा द्वेष करतात ಯಾರು ನನ್ನ ದ್ವೇಷ ಮಾಡ್ತಾರೆ त्यांच्या मुलांना ಅವರ ಮಕ್ಕಳಿಗೆ तिसऱ्या चौथ्या पिढीपर्यंत 3-4 पिढी वडिलांच्या अन्यायाबद्दल आणि ತಂದೆ ತಾಯಿ ಅನ್ಯಾಯದಿಂದ शासन करतो. ಶಾಸನ ಮಾಡ್ತಾನೆ. अब्राहम आपला वडील, ಅಬ್ರಹಾಮ ನಮ್ಮ ತಂದೆ, अब्राहम आपला पिता, ಅಬ್ರಹಾಮ ನಮ್ಮ ತಂದೆ. त्याचं एक चूक ಅವ್ರು ಒಂದೇ ತಪ್ಪು, त्यानं पक्षी मधोमध चिरली आणि ಅವ್ರು ಪಕ್ಷಿ ಮಾತ್ರ आणि त्या यज्ञाकडे त्यानं लक्ष ಆ दिलं. ಯಜ್ಞಗಳನ್ನು इसरपासून झडप घातली तिसरे पक्ष झडप आणि लक्षात घ्या त्याची संतती आणि ನೋಡ್ರಿ लक्षात ಕೊಡು ಅವ್ನು 430 वर्षे 430 ವರ್ಷ गुलामगिरीत गेली. ಗುಲಾಮಗಿರಿಯಲ್ಲಿದ್ದ. आणि परमेश्वर म्हणतो परमेश्वर ಅಂತಾನೆ जर माझ्या आज्ञा व्यवस्थित पाळल्या नाही त्यांना आज्ञा व्यवस्थित पाळಸಿದ್ರೆ तर त्यांच्या आणि ಅವರ चौथ्या पिढीपर्यंत 4ನೇ पिढीವರೆಗೂ वडिलांच्या अन्यायाबद्दल ತಂದೆಯ ಅನ್ಯಾಯದಿಂದ शासन करतो. ಶಾಸನ ಮಾಡ್ತಾರೆ. काही वडील लोक आहेत ಕೆಲವು ತಂದೆ ಇದ್ದಾರೆ व्यसनात आहेत, ವ್ಯಸನದಲ್ಲಿ पापात आहेत, ಪಾಪದಲ್ಲಿದ್ದಾರೆ, वाईट गोष्टीत आहेत, ಕೆಟ್ಟ मूर्ती गोष्टीಗಳಿದ್ದಾರೆ, पूजत आहेत ಮೂರ್ತಿ आणि ಪೂಜೆಗಳಿದ್ದಾರೆ. त्याचा दंड कुणावर येतो? आणि ಅದರ ದಂಡ ಯಾರ ಮೇಲೆ ಬರುತ್ತೆ? मुलावर येतो. ಮಕ್ಕಳ ಮೇಲೆ ಬರುತ್ತೆ. आणि सांगायला गेल्यानंतर ಹೇಳೋದ್ಮೇಲೆ तोंड उतरतात. ಅವ್ರ ಮಕ್ಕ ಹಿಡಿಯುತ್ತೆ. अरे सांगायचं का नाही? ಹೇಳ್ಬೇಕೋ ಬೇಡ? आशीर्वादित व्हायचं काय शापित राहायचंय? आशीर्वाद ಹೊಂದೋದಿದ್ರೆ किंवा ಶಾಪ ಹೊಂದೋದಿದ್ರೆ बायबल काय सांगतं? बायबल ಏನ್ ಹೇಳುತ್ತೆ? वडिलांनी केलेल्या गुन्ह्यामुळे ತಂದೆ ಮಾಡಿದಂತ ಗುಣದಿಂದ मुलं शापित किंवा आशीर्वादित होतात. ಮಕ್ಕಳು ಶಾಪ किंवा आशीर्वाद ಹೊಂದ್ತಾರೆ. अरे वडिलांचं लिहिलेलं आहे. ತಂದೆ अब्राहम आमचा वडील, अब्राहम अब्राहम आमचा पिता, त्यानं केली चूक ಅವನು ಮಾಡಿದ आणि संतती होण्या अगोदर संतती गेली ಸಂತತಿ ಹೋಯ್ತು. डोंब्यात. कोमेत म्हणून बाची पाप ಅಪ್ಪನ ಪಾಪ आणि मुलांना शासन. आणि ಮಕ್ಕಳಿಗೆ ಶಾಸನ. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. हालेलुया. किती जणांना वाटते माझी मुलं आशीर्वादित व्हावी, आणि ಎಷ್ಟು ಜನರಿಗೆ ಅನ್ಸುತ್ತೆ ನಮ್ಮ ಮಕ್ಕಳು ಆಶೀರ್ವಾದ ಹೊಂದಬೇಕು. गांजा खात राहा, ಗಾಂಜಾ ತಿಂತಾ तंबाखू खात राहा, ತಂಬಾಕು ತಿಂತಾ ಇರಿ, दारू पीत राहा, ತಿಂತಾ इरी. देवाला न वाटणाऱ्या गोष्टी करत राहा, ದೇವರಿಗೆ ಇಷ್ಟ ಆಗದಂತ गोष्टी ಮಾಡ್ತಾ ಇರಿ, दवाखान्यात पैसा घालवत राहा. आणि ದವಾಖಾನೆಗೆ ರೊಕ್ಕ ಹಾಕ್ತಾ ಇರಿ. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. हालेलुया. देवाला वेळ लागत नाही, येशूला वेळ लागत नाही. आणि ಯೇಸುವಿಗೆ ಸಮಯ ಹತ್ತೋದಿಲ್ಲ. एक चुटकी चमत्कार, ಒಂದು ಚಟ್ಕೆಯಲ್ಲಿ ಚಮತ್ಕಾರ ಆಗುತ್ತೆ. तुमची बापणी असं होणारे चमत्कार करा. ನಿಮ್ಮ ರೆಪ್ಪೆ ಈ ತರ ಆಗೋದ್ರಿಂದ ಚಮತ್ಕಾರ ಆಗುತ್ತೆ. बायबल सांगते ಬೈಬಲ್ ಹೇಳುತ್ತೆ त्याच्या आज्ञा पाळ, ಅವನ ಆಜ್ಞೆಯನ್ನು ಪಾಲಿಸಿ नीती मार्गाने चाल. ನೀತಿ ಮಾರ್ಗದಿಂದ ನಡಿ. आणि परमेश्वर सांगतो तसं आणि ಯೆಹೋವನು ಹೇಳ್ತಾನೆ ಆ ತರ ಮಾಡು. कारण तो म्हणतो ಅವನು ಅಂತಾನೆ ज्यावरती देवाला न आवडणाऱ्या गोष्टी माणसं करत असतात ಯಾವ ತರ ದೇವರಿಗೆ ಇಷ್ಟ ಆಗ್ಲಾರ್ದಂತ गोष्टी मनुಷ್यರು ಮಾಡ್ತಾರೆ. त्यावेळेला देव म्हणतो ದೇವರ ಅವಾಗ ते ಅಂತಾನೆ, माझा द्वेष करत आहे, ಅವ್ರು ನನ್ನ ದ್ವೇಷ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. म्हणजे मला ते पसंत करत नाही. ಅಂದ್ರೆ ಅವ್ರು ನನಗೆ ಇಷ್ಟ, ಅವ್ರು ನನ್ನ ಇಷ್ಟ जर ते मला पसंत करत असते ಯಾರು ನನ್ನ इष्ट तर माझ्या आज्ञा पाळली असते ಅವ್ರು ನನ್ನ ಆಜ್ಞೆ आणि ಮಾಡ್ತಾರೆ. त्याच्या हजारो वेळा मी आशीर्वादित केले असते. ಸಾವಿರ ಪೀಳಿ ನನ್ನ ಆಶೀರ್ವಾದ ಮಾಡ್ತಾರೆ. परमेश्वर म्हणतो ಯೆಹೋವನು ಅಂತಾನೆ, जे माझा द्वेष करतात ಯಾರು ನನ್ನ ದ್ವೇಷ ಮಾಡ್ತಾರೆ त्यांच्या मुलांना ಅವ್ರ ಮಕ್ಕಳಿಗೆ तिसऱ्या चौथ्या पिढीपर्यंत 4ನೇ पिढीವರೆಗೂ त्यांच्या अन्यायाबद्दल, बाच्या अन्यायाबद्दल ತಂದೆ ಅನ್ಯಾಯ ಹೊರಗಾಗಿ शासन करतो. ಶಾಸನ ಮಾಡ್ತಾನೆ. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि पाहिजे की प्रियानो उत्पत्ती 15 अध्याय परत एकदा बघा, आणि ಮತ್ತೆ ನೋಡಿದ್ರೆ ಪ್ರಿಯರೇ, ಮತ್ತೆ तिथे लिहिलेलं आहे ಇಲ್ಲಿ ಬರೆದಿದೆ 15:16 मध्ये आणि 15-16 तुझ्या चौथ्या पिढीची लोक ನಿನ್ನ 4ನೇ पिढी तिकडे माघारी येतील, ಅವರು ಹಿಂದುಗಡೆ ಬರ್ತಾರೆ, माघारी येतील. ಹಿಂದುಗಡೆ ಬರ್ತಾರೆ. चौथी पिढी सपेपर्यंत आणि 44 पिढी ಮುಗಿವರೆಗೂ ते गुलामगिरीत राहिले, ಅವರು ಗುಲಾಮಗಿರಿಯಲ್ಲಿದ್ರು. ते गुलामगिरीत राहिले. ಅವರು ಗುಲಾಮಗಿರಿಯಲ್ಲಿದ್ರು. तुझ्या पहिल्या पिढीपासून चौथ्या पिढीपर्यंत, ಮೊದಲನೇ पिढीಯಿಂದ 4ನೇ पिढी आता या चालू पिढीपासून आणि ಈ ನಡೆಯುವ पिढीಯಿಂದ येणारी चौथी पिढी आणि ಬರುವಂತ 4ನೇ पिढी आशीर्वादित व्हायचं असेल ಆಶೀರ್ವಾದ ಹೊಂದೋದಿದ್ರೆ तर बापाच्या गुलामगिरीतून बाहेर या, ಪಾಪದ ಗುಲಾಮಗಿರಿ व्यसनातून बाहेर या, ಚಟಗಳಿಂದ मूर्ती ಹೊರಗೆ पूजेतून बाहेर या. ಮೂರ್ತಿ ಪೂಜೆಗಳಿಂದ ಹೊರಗೆ ಬನ್ನಿ. परमेश्वर तुम्हाला स्वतंत्र करेल ಯೆಹೋವನು ನಿಮಗೆ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ आणि तुमच्या पिढ्या आणि पिढ्या आशीर्वादित आणि होतील. ನಿಮ್ಮ पिढी आशीर्वाद कारण पुढे लिहिलेलं आहे ಮುಂದೆ ಬಂದಿದೆ आणि त्या ठिकाणी लिहिलेलं आहे आणि ಅಲ್ಲಿ ಬಂದಿದೆ निर्गम 20 आणि 6 मध्ये आणि ನಿರ್ಗಮ 20 परमेश्वर म्हणतो ಯೆಹೋವನು आणि जे माझ्यावर प्रेम करतात, ನನ್ನ ಮೇಲೆ प्रीತಿ ಮಾಡ್ತಾರೆ, जे माझ्यावर प्रेम करतात व माझ्या आज्ञा पाळतात ನನ್ನ ಆಜ್ಞೆಗಳನ್ನು अशांच्या ಈ ತರಹಂತ हजारो पिढ्यावर 1000 पिढी मी ಮೇಲೆ दया करतो, ನಾನು ದಯೆ मी ಮಾಡ್ತೀನಿ, दया करतो. ನಾನು ದಯೆ ते ಮಾಡ್ತೀನಿ. परत गुलामगिरीत जाणार नाही, ಮತ್ತೆ ಗುಲಾಮಗಿರಿ परत ते शापामध्ये राहणार नाही. ಮತ್ತೆ ಶಾಪದಲ್ಲಿ ಇರೋದೇ ಇಲ್ಲ. आता ही चालू पिढी ಇದು ನಡೆಯುವಂತ पिढी देवाच्या आज्ञेमध्ये आम्ही राहिलो ದೇವರ ಆಜ್ಞೆಗಳನ್ನು ನಾವು तर येणाऱ्या आपल्या हजारो पिढ्या आणि ಬರುವಂತ ನಮ್ಮ 1000 पिढी
आशीर्वादित होणार आहे. बरं, येशू माहित असून ಯೇಸು ಗೊತ್ತಿದ್ದು अजून पण आम्ही ಇನ್ನೂ ಕೂಡ ನಾವು त्याच्या प्रेमात राहत नाही, ಅವನ प्रीತಿ ಒಳಗೆ येशूवर प्रेम करत नाही, देवाची आज्ञा पाळत नाही, अजून व्यसनामध्ये राहतो. ಇನ್ನೂ ಚಟದಲ್ಲಿದ್ದೀವಿ. बायबल सांगते ಬೈಬಲ್ ಹೇಳುತ್ತೆ तुझी 4थी पिढीपर्यंत ನಿನ್ನ 4ನೇ ಪಿಢಿವರೆಗೂ त्रासात जाणार, ತ್ರಾಸಲ್ಲಿ ಹೋಗುತ್ತೆ. म्हणजे गुलामगिरीत राहणार. ಅಂದ್ರೆ ಗುಲಾಮಗಿರಿಯಲ್ಲಿ ಇರುತ್ತೆ. गुलामगिरीत राहणार. ಗುಲಾಮಗಿರಿಯಲ್ಲಿ ಇರುತ್ತೆ. आपली पिढी ನಮ್ಮ ಪಿಢಿ आपल्यामुळे ನಮ್ಮ ಕಾಲದಿಂದ येणारी पिढी ಬರುವಂತ ಪಿಢಿಗಳು आशीर्वादित व्हायची ಆಶೀರ್ವಾದ ಹೊಂದೋದಿದೆ का शापित व्हायची किंवा ಶಾಪ ಹೊಂದೋದಿದೆ आपल्यावर आहे. ನಮ್ಮ ಮೇಲಿದೆ. या चालू पिढीवर आहे, आणि ನಡಿ ಪಿಢಿ ಮೇಲಿದೆ. चालू पिढीवर आहे. ನಡೆಯುವಂತ ಪಿಢಿ ಮೇಲಿದೆ. हालेलुया, हालेलुया. हालेलुया, हालेलुया. 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 समजत आहे का? ನಿಮಗೆ ತಿಳಿತಾ ಇದೆ कुठली भाकरी पाहिजे? ಯಾವ ರೊಟ್ಟಿ ಬೇಕು? आयती पाहिजे ಐತಿ ಬೇಕು का कष्ट करून पाहिजे? ಏನ್ ಕಷ್ಟ ಮಾಡಬೇಕು? गुलामगिरीची पाहिजे ಗುಲಾಮಗಿರಿ ಬೇಕು का स्वतंत्र पाहिजे? किंवा स्वतंत्र ಬೇಕು? हालेलुया, हालेलुया. हालेलुया, हालेलुया. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. परमेश्वर देव ಯೆಹೋವ ದೇವರು आपल्या हजारो पिढींना आशीर्वादित करण्यासाठी तयार आहे. ನಮ್ಮ ಸಾವಿರ ಪಿಢಿಗೆ ಆಶೀರ್ವಾದ ಕೊಡೋದಕ್ಕೋಸ್ಕರ ತಯಾರಾಗಿದ್ದಾನೆ. अब्रामाचे आशीर्वाद ಅಬ್ರಹಾಮನ ಆಶೀರ್ವಾದ येशू ख्रिस्ताच्या दारी ಯೇಸು ಕ್ರಿಸ್ತನ ಮುಖಾಂತರ आपल्या जीवनामध्ये येतात. ನಮ್ಮ ಜೀವಿತದಲ್ಲಿ ಬರುತ್ತೆ. एक व्यक्ती, ಒಬ್ಬೇ ವ್ಯಕ್ತಿ, एक प्रभू, ಒಂದೇ ಪ್ರಭು, एक येशू, ಒಂದೇ ಯೇಸು. त्याने पवित्र जीवन जगला ಅವನು ಪವಿತ್ರ ಜೀವಿತ आणि ಜೀವಿ त्याच्या पवित्रतेतून आणि ಅವನು ಪವಿತ್ರತೆಯೊಳಗಿದ್ದ. आम्हाला पवित्रता मिळाली ನಮಗೆ ಪವಿತ್ರತೆ ಸಿಕ್ಕಿದೆ. आणि आम्ही स्वतंत्र झालेलो आहे ನಾವು ಸ್ವತಂತ್ರ ಹೊಂದಿದ್ದೇವೆ. पापाच्या दास्यातून, ಪಾಪದ ದಾಸ, पापाच्या गुलामगिरीतून. ಪಾಪದ ಗುಲಾಮಗಿರಿ आणि आयती भाकर आणि ಐತಿ ರೊಟ್ಟಿ स्वर्गातून मिळणारी ಸ್ವರ್ಗದಲ್ಲಿ ಸಿಕ್ಕಿದೆ. आपण खात आहे, ಅದು ನಾವು ತಿಂತಾ ಇದ್ದೇವೆ. आपण खात ನಾವು आहे. ತಿಂತಾ ಇದ್ದೇವೆ. जिच्यामध्ये जीवन आहे, आणि ಅದ್ರೊಳಗೆ ಜೀವನ ಇದೆ. जिच्यामध्ये जीवन आहे, ಅದ್ರೊಳಗೆ ಜೀವನ ಇದೆ. ती भाकर ಆ ರೊಟ್ಟಿ उत्तम आहे, ಉತ್ತಮವಾಗಿದೆ. उत्तम आहे. ಉತ್ತಮವಾಗಿದೆ. आणि ती आयती आपल्याला मिळत आहे. ಇದನ್ನ ಐತ ನಮಗೆ ಸಿಗ್ತಾ ಇದೆ. हालेलुया, हालेलुया. हालेलुया, हालेलुया. हालेलुया, हालेलुया. हालेलुया, हालेलुया. 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 परमेश्वर देव ಯೆಹೋವ ದೇವರು या वचनाच्या द्वारे ಈ ವಾಕ್ಯದ ಮುಖಾಂತರ आपल्या पिढीला ನಮ್ಮ ಪೀಳಿಗೆ आशीर्वादित करू, ಆಶೀರ್ವಾದ ಮಾಡು. आशीर्वादित करू, ಆಶೀರ್ವಾದ ಮಾಡು. आशीर्वादित करू. ಆಶೀರ್ವಾದ ಮಾಡು. आपले हात उंच करून देवाला म्हणा, ನಿಮ್ಮ ಕೈಗಳನ್ನು ಮೇಲಕ್ಕೆತ್ತಿ ದೇವರಿಗೆ ಹೇಳಿ. हे देवा, ಹೇ ದೇವ, वाढ वडिलांनी केलेल्या अपराधाची, जे पाप केलेलं आहे त्याच्यामुळं पुढील पिढी ಮುಂದಿನ ಪೀಳಿ गुलामगिरीत गेली. ಗುಲಾಮಗಿರಿ पण चालू पिढी ज्या वेळेला देवाच्या आज्ञेत राहणार आहे, येणारी पिढी आशीर्वादित होणार. हे परमेश्वरा, तुझं वचन माहित असून कित्येक वेळा मी चुकलो असेल, तुझ्या आज्ञा मोडल्या असतील, तुझं वचन माहित असून तुझ्या इच्छेप्रमाणे जीवन जगलं नसेल, त्याची मला क्षमा कर, त्याची मला क्षमा कर. आणि मला तुझ्या नीती मार्गाने ने, तुझा पवित्र मार्ग मला शिकव. पवित्र आत्म्याच्या द्वारे तुझे पवित्र विचार मला दे. तुझी पवित्रता माझ्या ठाई कार्य करू दे. देवा, तुझ्या माग केलेल्या प्रत्येक पापाची मला क्षमा कर आणि मला शाप मुक्त कर. कारण पाप मनुष्याच्या जीवनात शाप घेऊन आले आणि शाप मनुष्याच्या जीवनात रोग घेऊन आले. हे परमेश्वरा, आमच्या सर्व पापाची क्षमा कर. तुला न आवडणाऱ्या गोष्टी आम्ही केलेल्या आहेत, तुला न पसंत असणाऱ्या गोष्टी मी केलेल्या आहेत. प्रभू, त्याची क्षमा कर. तुझ्या रक्तानं मला शुद्ध कर, मला पवित्र कर. हे परमेश्वरा, माझ्या कृत्यामुळं येशूच्या नावामध्ये येणाऱ्या पिढ्या आशीर्वादित होऊ द्या. या चालू पिढीपासून सर्व शाप तुटले जाऊ द्या. येशूच्या नावामध्ये, येशूच्या नावामध्ये.